माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत, त्यामुळे गोठा रिकामा आहे. हे पहा गोठा रिकामा आहे आणि शेळ्यांची पिलं ही पहा इथं कोंडलेली आहेत, त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या भागामध्ये कोंडलेले आहेत. असं पहा, ही पिलं शेळ्यांची 1.5 महिन्याची आहेत. काही उन्हाला बसलेत. हे पहा, गाईंना चारा खायचा आहे, त्यामुळं आम्ही जवळ आल्यावर कृष्णदेवसुद्धा आलेला आहे. हे पहा, आता आपण त्यांना चारा घालणार आहोत, म्हणजे पूरक अन्न देणार आहोत. सध्या यांच्यासाठी आईचं दूध कमी पडतं आहे आणि आपण त्यांच्यासाठी हा खुराक देतो आहे. खुराकामध्ये शेंगदाणा पेंड, तांदूळ आहे, मक्याचा भरडा, थोडंसं गहू घेतलं आहे आणि थोडीशी मका, असं हे सगळं मिळून आम्ही त्यांना या ट्रेमध्ये देणार आहोत. कृष्णदेवसुद्धा आलेला आहे देण्यासाठी. हे पहा, पिलू इकडं बघ, काय करायचं आता? मका घालायची. बरं ये, घालू लागायला ये. तो मका घालण्याची मदत करण्यासाठी तो आलेला आहे. हे पहा, यांना खाद्य घालण्यासाठी जेव्हा शेळ्या रानात जातात त्यावेळेलाच ह्यांना आपण हे खाद्य घालतो आहे, कारण या गोठ्यामधनं काही शेळ्या उड्या मारून येतात आणि त्यांना ते खाऊ देत नाहीत, त्यांच्याऐवजी शेळ्या खातात. त्यामुळे शेळ्या जेव्हा रानात जातात त्यावेळेला आपण ह्या ट्रेमध्ये त्यांना खुराक देतो आहे. कृष्णदेव असे हळूहळू पेंड टाकतो आहे, त्यांना टाक थोडी थोडी. हां, आणि हे पिलं खाण्यासाठी गर्दी करू लागली ती पहा. त्यानंतर तो आता तांदूळ टाकतोय. टाका अलीकडच्या ट्रेमध्ये टाक, अलीकडे इथं मोकळा आहे तिकडं. हां, टाक तिथून थोडं थोडं टाका. टाका टाका वतत ये. हां, तो थोडं थोडं वतत येतो आहे. हे पहा, हे पहा. टाका. लहान मुलांनासुद्धा काम करण्याला उत्साह असतो आणि त्यांना काम करता येते. हां, पसरून घेते, पसरून घे. तो पसर लांब, पलीकडं पसर, लांब टाक पलीकडं. हां, घे दुसरं घे. आता घ्या, पुढचं काय घेतो ते भांडं ठेव. अशा पद्धतीनं सकाळच्या वेळी यांना आम्ही हा खुराक देतो. आता तो कृष्णदेव भरडा घ्यायला लागलेला आहे. द्या, वता. भरडा वततोय तो. हां, वता वता वता, पलीकडं वत, पलीकडं वत की तिथं थोडं थोडं वतायचं, अलीकडे यायचं. हां, वता वता. हे पहा, पसरून वता. वता, खाली सांडू नको. वता. वत. अशा पद्धतीनं त्याच्या अजून लक्षात येत नाही, तो एकाच ठिकाणी वततोय. हातानं पसरून घे. घे घे, शाब्बास. राहू दे, आता पुढचं वत. आता काय आहे ते ठेव, ते भांडं ठेवात. आता काय वततो? हां, गहू वततोस. बरं, हे काय आहे? हां, वता वता. अशा पद्धतीनं कृष्णदेव आता गहू वततोय. सगळीकडे वता, सगळीकडे पसरून वत. हां, हे पहा. तर ज्या कोकरांना, म्हणजे अजून जी लहान आहेत, त्यांना यापैकी गहू आणि मक्याची चुनी खाता येते. मका भरडा आहे. जी त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत ते डायरेक्ट आम्ही मका टाकतो. हे पहा, ही मका. त्याच्यात जी मोठी आहे ती मकासुद्धा खाऊ शकतात. आता काय टाकतो? हां, टाका. लहान मुलांनासुद्धा हे अशी गोडी निर्माण होते, त्यांना आनंद मिळतो आहे. सगळीकडे पसरून टाक, एका ठिकाणी टाकू नको. हां, कृष्णदेव टाकतोय. हे पहा, टाका, अलीकडं टाका, अलीकडं टाका. पिलू अलीकडं टाक.
अलीकडच्या ह्याच्यात टाक. हां, टाका, पसरून टाका. पहा मित्रांनो, सकाळच्या ह्याच्यामध्ये तांदूळ, मका, भरडा, गहू आणि शेंगदाण्याची पेंड अशी टाकलेली आहे. ही 1.5 महिन्याची पिलं आहेत. हे आता खायला लागलेले आहेत. हे पहा. ओके, सगळी भांडी रिकामी झाली का? सगळं टाकलं का? तुला आनंद वाटला का? हां, इकडे बघ. आता पाण्याचं पण ठेवूया का आपण? त्यांची पाण्याची सुद्धा आतल्या बाजूला आपण सोय केलेली आहे. ते पहा इथं या ठिकाणी. एक मिनिट. आता तो पाण्यासाठी ट्रे ठेवायला लागलेला आहे. हा पहा, हे पहा. नीट ठेवा. हो, थांबा. चालू कर. तो पाणी चालू करतोय. हां, चालू करा पाणी. फिरव, सावकाश फिरव. सावकाश फिरव. चालू झालं का पाणी? हां, हे हो का? सोड पडते. सोड आता. हां, इकडे बघ. हां, छान. त्यानं पाणीसुद्धा कोकरांच्यासाठी चालू केलेलं आहे. राहू दे. खाल्ल्यानंतर, चारा खाल्ल्यानंतर किंवा हे खुराक खाल्ल्यानंतर त्यांना पाण्याची सोय जवळच केलेली आहे. हे पहा, अशी पिलं पुन्हा पाणी पितात. हे पहा, एक जण प्यायला लागलेला आहे. सोडल्यावर दुसरं प्यायला लागलेलं आहे. तर मित्रांनो, लहान पिलांची अशा पद्धतीनं काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, धन्यवाद.